नासिर इलेक्ट्रॉनिक्स, मोबाईल शॉपिंग, कॉम्प्युटर, फर्निचर, ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे. आता सर्व काही एकाच छताखाली. मिरज पूर्व भागातील सर्वात भव्य 15,000 स्क्वेअर फुटांचे 3 मजली भव्य शोरूम. लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी, मेकअप साहित्य, फर्निचर, सोफा सेट, एलईडी टीव्ही, फ्रीज, वॉशिंग मशीन असंख्य व्हरायटीमध्ये उपलब्ध. सोबतच या खरेदीवर 20% सूट. कोणत्याही मोबाईल खरेदीवर 500 रुपये डिस्काउंट. फक्त 1 रुपयात आधार पे उधार ऑफर. कोणतीही वस्तू सुलभ हप्त्याने किंवा बजाज फायनान्सच्या साहाय्याने मिळण्याची सोय. त्वरा करा, आजच भेट द्या. पत्ता: नासिर मोबाईल शॉपिंग, पोस्ट ऑफिस समोर, सलगरे. मोबाईल नंबर 9834049050 व 9923102298. प्रत्येक बातमीतील घटनेच्या वास्तविकतेची तुलना थेट पाहत रहा चांगली अपडेट. निवडून आल्यानंतर जनमतांच्या विरोधात जाऊन निर्णय घेतलेल्या सरपंच उमेश पाटील यांनी नुकताच आपला घेतलेला निर्णय बदलला. कार्यसम्राट सरपंच म्हणून मोठ्या कौतुकाने बेडकच्या ग्रामस्थांनी मोठ्या मताधिकाने बेडकचे सरपंच उमेश पाटील यांना जनमत देऊन सरपंचपदी काम करण्याची संधी दिली. मात्र निवडून येताच उमेश पाटील यांनी एक मोठा धक्कादायक निर्णय घेतला. यावेळी कार्यकर्ते व मतदान केलेल्या मतदारांच्या विरोधात जाऊन उमेश पाटील यांनी खुर्चीवर न बसण्याचा एक मोठा निर्णय यावेळी जाहीर केला. हा निर्णय ऐकून सर्वांना मोठा धक्का बसला. मात्र गावातील 95% विकास कामे पूर्ण होणार नाहीत तोवर मी सरपंच पदाच्या खुर्चीवर बसणार नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले होते. नुकतेच बेडगमध्ये 37 कोटी रुपयांच्या विकास कामांचे उद्घाटन जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार सुरेश खाडे व सांगली जिल्ह्याचे खासदार संजय काका पाटील यांच्या हस्ते पार पडले. यामध्ये काही काम सुरू आहेत तर काही कामांचे उद्घाटन संपन्न झाले. बेडगसाठी आजपर्यंत 87,87,25,000 रुपये दिल्याचे नामदार सुरेश खाडे यांनी सांगितले. बेडगचे लोकनियुक्त सरपंच उमेश भाऊ पाटील हे निवडून आल्यापासून सरपंचाच्या खुर्चीवर बसले नव्हते. जोपर्यंत विकास काम पूर्ण होत नाही तोपर्यंत बसणार नाही असे त्यांनी सांगितलं होतं. त्यातील 95% विकास काम पूर्ण झाल्याचं यावेळी खुद्द सरपंच उमेश भाऊ पाटील यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले. सगळ्यात मोठं गाव बेडक. त्या गावामध्ये आपलं शासन आलं, त्यानंतर आम्ही पालकमंत्री झालो. काकाच्या मार्गदर्शनाखाली आम्ही इथं काम करायला चालू केलं. आज ह्या गावचे 37 कोटी, जवळजवळ 37 कोटीची विकास कामाची आणि लोकपण कामाची आपण उद्घाटन आणि सोहळा आता संपन्न झाला. याच्या अगोदरी हे 6 महिने किंवा 8 महिन्याचा विकास असेल, पण त्याच्या अगोदर जर आपण बघितलं तर आता मी इथं आमदार झाल्यापासून जवळजवळ 87 कोटी रुपये, 87 लाख एवढा पैसा आपण ह्या बेडगावासाठी विकासासाठी दिलेला आहे. गावचे सरपंच उमेश पाटील यांनी पण केलं होतं की जोपर्यंत माझी निवडणुकीच्या वेळी जो मी लोकांना आश्वासन दिले ती पूर्ण झाल्याशिवाय मी खुर्चीवर बसणार नाही. आज त्यांना आम्ही खुर्चीवर बसवलं. त्यांचंही समाधान झालं, गावचंही समाधान झालं की माझी कामं, अजेंडामधली कामं माझी पूर्ण जवळजवळ 99% पूर्ण झाली. हा त्यांचा एक विश्वास आज गावापुढे त्यांनी मांडला. ह्या दृष्टिकोनातून काम करत असताना निश्चितच ह्या कार्यक्रमाला आपल्या जिल्ह्याचे खासदार संजय काका